श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये आगमन. अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते. श्री स्वामी समर्थ इसवी सन 1856 मधील अश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठ जवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओढ्यावर येऊन बसले होते. त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते. त्यांना स्वामींनी विचारले, "काय हो, आम्ही तुमच्या गावात यावे का?" तेव्हा गुराख्यांनी उत्तर दिले, "नक्की या, आमच्या घरची भाजी भाकरी खा." पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत. उश्याशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओढ्यावरच झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली. पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले. तेथे त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला. स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयतांचे भाग्य उजळले. त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले. स्वामी मंदिरात ही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली होती. गावात एक साक्षात साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटाचे मालोजी राजे आपल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्यांसह स्वामींच्या दर्शनास आले. मालोजी राजांनी स्वामींना नारळ अर्पण करून अत्यादराने वंदन केले. तेव्हा स्वामींनी मालोजी राजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाऱ्यांच्या गळ्यात घातला. स्वामींनी आपल्या जवळ असणारे कापाय म्हणजेच भगवी वस्त्र मालोजी राजांच्या अंगावर घातले. या कृतीने श्री स्वामी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्र पांघरले. अशा या श्री स्वामींच्या कृपा प्रसादाने मालोजी राजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले. त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओढ्यावर येऊन बसले. स्वामींनी 3 दिवस काहीही न खाता तेथे बसून होते. चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. रिसालदाराला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्यांनी स्वामींना विचारले, "क्यों बाबाजी, हुक्का पीते हो?" तेव्हा स्वामी उत्तरले, "हाँ हाँ जरूर, क्यों नहीं." तेव्हा त्यांनी अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली. स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहत होता. त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिलीम ओढली. स्वामींनी चिलीम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडला. चिलीममधून धूर निघताना बघून रिसालदाराला घाबरला. स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि आपण उगीचच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला. स्वामी शरण गेल्यावर रिसालदारांनी स्वामींचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली, कारण त्याच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता.